सर्वांना परपुरुषाशी संबंध आणि नवऱ्याची सुपारी. परपुरुषाशी संबंध प्रियकराची सुपारी, परपुरुषाशी संबंध नवऱ्याची सुपारी, परस्त्रीशी संबंध बायकोची सुपारी. बाई हेच चाललेलं आहे. त्रिकोण, प्रेमाचा त्रिकोण है ना. प्रेमाचा त्रिकोण आला रे आला की झालं संसाराचं वाटोळ. तीन व्यक्ती एकत्र आल्या की झालं संसाराचं वाटोळ. ठीक आहे. एखाद्या स्त्रीला परपुरुष आवडतो, मग ती त्याच्या नादात लागते आणि मग तिथूनच संसाराची वाताहत होते. काय गरज आहे मी म्हणते. बरं असेल पण गरज, तुम्हाला वाटत असेल की अरे ह्याच्याशी बोलावं, हे करावं, ते करावं, पण आपला संसार आहे भरलेला, तो लथळायचा परपुरुषासाठी, हे मला नाही पटत बाई. पण खाज असते ना, म्हणतात ना गांडीची खाज कशी जिरवायची, एकाकडून नाही भागत ना त्यांचं. मग घ्या दुसऱ्याला गांडीवर चढवून, असंच बोलायला लागलं आता, आहे की नाही. आहे तो, बऱ्याच आहेत. बऱ्याच बायका अशा पुरुषांना फसवतात आणि मोहात पाडतात. आणि काय असतं काय माहिती त्यांचं, मला समजत नाही. आपला चांगला संसार सोडतात आणि असे धक्के खात फिरतात. गेली ना आता जेलमध्ये, काय फायदा झाला. मला काय म्हणायचं, फायदा काय झाला. प्रेम भेटलं का? नाही भेटलं प्रेम. पुरुष तो भेटला का, प्रियकर भेटला का? नाही भेटला. उलट इज्जत गेली आणि आता ती जेलमध्ये गेली. 5 लाख रुपये तिनेच दिले, तिनेच सगळं केलं. आत्ताच मी टीव्हीनं बघितलं. बायकांना परपुरुषच आवडायला लागले. तर नवरा नको, परपुरुष पाहिजे. काय आहे त्या परपुरुषामध्ये? परपुरुषासाठी बायका आपल्या घरातल्या लोकांना वाईट वागतात, घरातल्या लोकांशी वाईट वागतात आणि परपुरुषाशी अशा गोड बोलतात, अशा बापरे, मी पाहिलेले ना. त्या समारंभाला कुणाच्या गेल्या तरी ते मेसेज करत बसतात. परवाचीच गोष्ट आहे, परवाच मी 7व्या महिन्याला गेले होते तेव्हाच बघत होते. काय ते मेसेज आणि काय ते काय, हद्द झाली बाई खरंच. एवढंच जर तुम्हाला होत नाही ना, तर द्या ना सोडून सगळ्यांना आणि जा ना, त्याचा संसार तरी करा. सुखाने राहिले बायका जातात निघून, खूप जातात माहिती का. दोन्ही दगडावर हात ठेवून जर राहिला ना, तर कुठं ना कुठं गाडी फसणार आणि मध्येच पडणार. म्हणून एकच धरा ना, प्रियकर तरी धरा. बघा प्रियकराची काय चव आहे, किती त्याला तुम्हाला इज्जत भेटती, किती तुमचं कौतुक करतो प्रियकर, किती दिवस ठेवून घेतो, हे बघावं माहिती का. प्रियकर 2 घंट्यासाठी भेटतो ना, तो फार गोड गोड बोलतो, पण आयुष्यभरासाठी जेव्हा राहील ना, तो गांडीवर लाथच मारेल माहिती का. धन्यवाद.